एक क्वेश्चन दिलेला आहे. द मून इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 3.84 × 10⁸ मीटर फ्रॉम द अर्थ. मून हा अर्थपासून एवढ्या डिस्टन्सवर आहे. इफ व्ह्यू फ्रॉम द टू डायग्रामॅटिकली ऑपोजिट पॉईंट ऑन द अर्थ, द अँगल सबटेंडेड ॲट द मून इज 1°54'. व्हॉट इज द डायमीटर ऑफ अर्थ. म्हणजे ह्या ठिकाणी जो क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन कसा दिलेला आहे की आपण ह्या ठिकाणी हा मून आहे आणि ह्या ठिकाणी ही अर्थ आहे, बरोबर. ही काय अर्थ आहे, अर्थ काढू आपण अशी इलिप्टिकल काढू अर्थ, आणि हे अर्थचं डायमीटर आहे आणि आपण ह्या ठिकाणी मूनवर आहोत. तर मूनवरून आपण त्या ठिकाणी काय करत आहोत तर अर्थला हे दोन्ही त्या ठिकाणी व्ह्यू करत आहोत, ठीक आहे. आणि हे जे हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला दिलेला आहे 1°54' दिलेला आहे. हा अँगल आपल्याला एवढा दिलेला आहे. आणि तसंच हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स बी आपल्याला दिलेलं आहे 3.84 × 10⁸ मीटर एवढं अंतर दिलेलं आहे. आणि आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. हा 1 डिग्री म्हणजे किती असतो 60 मिनिट. हा 60 मिनिट आणि हे 54 मिनिट. अशा पद्धतीने टोटल मिनिट किती झाले थिटा इक्वल टू 1°54'. अशा पद्धतीने 114 मिनटं झाले. हे 60 मिनटं आणि 54 मिनटं 114 मिनटं झाले. मग आता मिनटाचं जे कन्व्हर्जन आहे ते मिनटाचं कन्व्हर्जन आपल्याला रॅडियनमध्ये करण्यासाठी आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागतं तर आपल्याला रॅडियनमध्ये करण्यासाठी 2.91 × 10⁻⁴ मल्टिप्लाय करावं लागतो, तेव्हा रॅडियनमध्ये कन्वर्ट होतो. अशा पद्धतीने हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. हे कॅल्क्युलेशन सगळं लॉगनीच करावं लागतं. मग त्याचं आन्सर आपल्याला भेटतं 3.317 × 10⁻² रॅडियन एवढं आपल्या या ठिकाणी आन्सर ते भेटतं. हे आपल्याला थिटा भेटला, राईट. आणि आपल्याला आर आपल्याला आर ऑलरेडी दिलेला आहे या ठिकाणी 3.84 × 10⁸ हा आपल्याला आर बी दिलेला आहे. मग आता आपण ह्याला यस म्हणून कन्सिडर करणार आहोत. यस, ह्याला यस म्हणणार आहोत. यस इक्वल टू फॉर्म्युला काय आर थिटा. यस इक्वल टू फॉर्म्युला काय आर थिटा. म्हणजे ह्या ठिकाणी आरची किंमत कुठं आहे हे बी दिलेली, तर ही आरची किंमत टाका, ही थिटाची किंमत टाका, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. बघा इकडं काय दिलेलं आता आपल्याला ऑलरेडी हे प्रॉब्लेम सोडून दिलेला आहे की थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 114 मिनिट. मिनटाचं कन्व्हर्जन रॅडियनमध्ये करण्यासाठी आपल्याला 2.91 त्या ठिकाणी काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. एवढं आन्सर आपल्याला भेटून जातं. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे की डायमीटर ऑफ अर्थ. डायमीटर ऑफ अर्थ म्हणजे यस. यस इक्वल टू काय भेटतो हा थिटा आणि डिस्टन्स टू मून टू अर्थ म्हणजे आपण त्याला आर म्हणतो. यस इक्वल टू आर थिटा. ध्यानात ठेवायचं नेहमी फॉर्म्युला यस इक्वल टू आर थिटा. मग थिटाची किंमत ह्या ठिकाणी टाका, त्याच्यानंतर आरची किंमत पुट करा, एवढं आपला आन्सर या ठिकाणी भेटून जातं. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे मेजरमेंट ऑफ मास. आता मेजर ऑफ मासची स्टोरी काय आहे सांगतो तुम्हाला एकदा की मास मिळण्यासाठी आपण जे युनिट यूज करतो ती युनिट काय आहे तर के जी आहे. आपण त्या ठिकाणी के जी हे मास मोजायचं युनिट आहे. मग त्या ठिकाणी काय केलं की प्लॅटिनम रॅडियम नावाचं त्या ठिकाणी एक सबस्टन्स आहे. ऑलेम म्हणजे त्या ठिकाणी मिक्सचर आहे ते सबस्टन्सचं. ते त्या ठिकाणी काय छानसं त्या ठिकाणी काचेच्या याच्यामध्ये व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि एक्झॅक्टली क्लिअर त्याचं त्या ठिकाणी माप आहे. पण काही वर्षानंतर काय झालं की ते जे वजन आहे 1 kg आपण स्टँडर्ड म्हणून धरतो, तर त्याला काय झालं की थोडे त्या ठिकाणी त्याच्यावर डस्ट किंवा त्या ठिकाणी पार्टिकल बसले आणि त्याचं जे वजन आहे त्या ठिकाणी काही जवळपास मायक्रोग्रॅमने कमी झालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला फिक्स असं त्या ठिकाणी म्हणू शकत नाही की आपण किलोग्रॅम, कारण काही वर्षानंतर त्या ठिकाणी परत जर ते कमी कमी होत गेलं तर भविष्यात त्या ठिकाणी किलोग्रामचं युनिट हे फिक्स आहे राहील का याची गॅरंटी नाही आहे.
म्हणून त्या ठिकाणी मग शास्त्रज्ञांनी काय केलं, तर त्या ठिकाणी 2019 नंतर त्यांनी एक नवीन त्या ठिकाणी डिसिजन घेतला की 2 असे बॅलन्स घेतले. काय या ठिकाणी असे 2 असे या ठिकाणी बॅलन्स घेतले, हा एक आणि हा एक. हे फार सेन्सिटिव्ह बॅलन्स घेतले आणि फार सेन्सिटिव्ह बॅलन्स घेतल्यानंतर याच्यामध्ये त्या ठिकाणी 1 kg एवढं माप ठेवलं. 1 kg माप ठेवलं की काय होईल, तर इकडच्या बाजूने हा खाली जाईल, ही बाजू एक ठिकाणी खाली जाईल 1 kg टाकल्यावर. मग त्याच्यानंतर हा जो आहे सबस्टन्स, हा एक काय आहे, तर या ठिकाणी आयर्न आहे. याच्यावरती काय केलं, तर या ठिकाणी मॅग्नेटिक म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक अप्लाय केला. मॅग्नेटिक फील्ड आपण त्याला म्हणतो किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट अप्लाय केला. इलेक्ट्रोमॅग्नेट अप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेट हा अट्रॅक्ट होतो आणि दोन्हीही जेव्हा बॅलन्स होईल तेवढी त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक चार्ज त्याने फाइंड केला आणि त्याला सांगितलं की काय आहे, तेवढं ते 1 kgचं युनिट आहे. बघा थेरी कशी त्याची. Since 1889, kilogram was the mass of the shiny piece of platinum radium alloy kept in the special glass case at the International Bureau Weight and Measure. तर त्या ठिकाणी 1889 पासून त्या ठिकाणी काय केलं आहे, तर एक शायनी पीस घेतला आहे प्लॅटिनम रेडियमचा आणि ते कुठं ठेवला आहे, तर त्या ठिकाणी इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजर फ्रान्स या ठिकाणी ठेवलेला आहे. This definition mass has been modified by 20th May 2019. त्यावेळेस ते काय केलं, त्यांनी त्याची मॉडिफिकेशन केलं. The reason is being that the carefully kept platinum radium piece is a thin pick up microparticle of dirt and it's also affected by atmosphere causes its mass have to change. तर त्या ठिकाणी काही छोटे छोटे मायक्रो पार्टिकल आणि ॲटमॉस्फिअरने त्याचं मास काही प्रमाणात चेंज झालेलं आहे. द न्यू मेजर किलोग्राम इज डिफाईन इन टर्म ऑफ द मॅग्नेट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर नवीन जी टर्म्स आपण त्या ठिकाणी किलोग्रामची बघणार आहोत, तर ती त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंटवर आपण ठेवणार आहोत. वी नो दॅट इलेक्ट्रिक करंट कॅन बी यूज टू मेक इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रिक करंट आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटसाठी यूज करतो. आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे कोणत्या त्या ठिकाणी इलेक्ट्रिक वायरमधून जी त्याच्यावरती जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आपण त्याला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतो. तसं आपल्या घरातला जो फॅन आहे, हा फॅनसुद्धा त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटवरती फिरतो किंवा ते इलेक्ट्रिक मोटर असेल ती सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटवर फिरते. असे इलेक्ट्रोमॅग्नेटचे भरपूर युजेस आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट अट्रॅक्ट द मॅग्नेटिक मटेरियल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल अट्रॅक्ट करतो अँड थस यूज्ड ॲज अ रिसर्च द इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन सच दॅट क्रेन टू लिफ्ट द हेवी पीस ऑफ आयर्न. तर त्या ठिकाणी जे मोठे मोठे क्रेन असतात त्या ठिकाणी ते इलेक्ट्रिक क्रेनने आपण काय करतो, मोठमोठ्या हेवी वस्तू त्या ठिकाणी उचलतो, मोठमोठ्या गाड्या उचलतो. Thus, kilogram mass can be described in terms of amount of current which can be passed through the electromagnet so that it can be pulled down one side of extremely sensitive balance to balance other side which hold one standard kg mass. तर काय केलं त्या ठिकाणी की ठराविक असं त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटमधून करंट पास केल्यानंतर की जो एक बॅलन्स आहे, एकदम सेन्सिटिव्ह असा बॅलन्स आहे की एका बाजूने त्या ठिकाणी 1 किलो ठेवलं तर दुसऱ्या बाजूने ते करंट पास केल्यानंतर तो काय करतो, बॅलन्स त्याला त्या ठिकाणी खालच्या बाजूने असा ओढतो. इलेक्ट्रोमॅग्नेट त्याला खालच्या बाजूने ओढल्यानंतर दोन्ही काय होतात, या ठिकाणी बॅलन्स होतात आणि दोन्ही बॅलन्स झाल्यानंतर त्यामध्ये जी किती करंट फ्लो होतो इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये, दॅट इज फॉर द 1 स्टँडर्ड kg मास. वाईल डीलिंग विथ द मास ऑफ ॲटम. आता आपल्याला जर त्या ठिकाणी एखाद्या ॲटमचं जर मास बघायचं असेल, ॲटम्स म्हणजे काय असतं, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट. एलिमेंटचा सगळ्यात छोटासा पार्टिकल आपण त्याला ॲटम म्हणतो की जो आपल्याला डोळ्याने दिसता येत नाही. जो डोळ्याने दिसत नाही आहे त्याचं आपण वजन kgमध्ये कसं मोजणार. इट इज इनकन्व्हिनियंट टू मेजर द मास ऑफ द ॲटम्स बिकॉज ॲटम इज नॉट सीन बाय युअर नेकेड आईज. दॅट्स वाय दे आर नीड यूज टू यूज द इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. Therefore, their mass is a measure in atomic mass unit. That's why they are giving the one unit is atomic mass unit. तर आपल्याला त्या ठिकाणी आपण काय केलं, त्या ठिकाणी atomic mass unit या ठिकाणी आपण रिप्रेझेंट करणार आहोत. It will be easy to compare the mass of atom in terms of the mass of some standard atom which has been decided internationally, that is a C12 atom. आता या ठिकाणी आपण एक कार्बन घेतलेला आहे. कार्बनमध्ये त्या ठिकाणी काय आहे, तर C12.
C12 आपण नावाचं कार्बन घेतलेला आहे. तर कार्बनमध्ये 6 प्रोटॉन, त्याच्यानंतर 6 इलेक्ट्रॉन आणि ह्या ठिकाणी 6 न्यूट्रॉन असे आहेत. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची ॲडिशन म्हणजे त्याचं मास असतं, म्हणजे टोटल त्याचं 12 असा मास आहे. मग C12 हा त्याने काही आयसोटोप घेतला. आयसोटोप म्हणजे काय की त्या ठिकाणी C12 आहे, C13b आहे. आयसोटोप म्हणजे ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम असतं, फक्त मास नंबर वेगवेगळा असतं. असं C12 आहे, C13b आहे. तर C12 घेतला. C12 घ्यायचं कारण काय तर C12 हे मॅक्झिमम प्रमाणात हा कार्बन जवळपास 90% त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला सापडतो. 90% कार्बन त्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आहे. हा एवढ्या अमाऊंटमध्ये. तर त्याच्यामधला C12चं जे वजन आहे, आता सीमध्ये टोटल किती आहे, सीचं वजन किती आहे तर सीमध्ये त्या ठिकाणी 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन आहे. असं टोटल किती आहे 12 आहे. मग ह्या ठिकाणी C12ला त्या ठिकाणी 12ने जर डिवाईड केलं तर 1 ॲटॉमिक मास युनिट एवढं त्या ठिकाणी आपण एक स्टँडर्ड घेऊ शकतो. म्हणजे त्याच्यामधला त्या ठिकाणी किती आपण एक प्रोटॉनची त्या ठिकाणी घेतली. काय घेतलं आपण त्यांनी, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं जवळपास मास सेमच असतं. प्रोटॉन न्यूट्रॉनचा मास सेमच असतं. तर या ठिकाणी त्याच्यामधला एक प्रोटॉन घेतला. एक प्रोटॉन आपण कन्सिडर केला की कशासाठी, बाकीचं मास मोजण्यासाठी. म्हणून या ठिकाणी काय केलं आपण की (1/12th मास ऑफ अनएक्सायटेड म्हणजे काय की त्या ठिकाणी हा ग्राउंड स्टेटला आहे, त्या ठिकाणी तो एक्साइट होत नाही, त्याच्यात कशाचं रूपांतर होत नाही, नॉर्मल आहे. असा आपण C12 ॲटम घेतला आणि त्या ठिकाणी त्याचं 1/12 त्याच्यामध्ये टोटल 12 आहे. 12 असे प्रोटॉन आणि म्हणजे 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन असे टोटल त्या ठिकाणी 12 आहे. मग त्या 12मधलं काय घेतलं आपण त्या ठिकाणी, फक्त त्याचा 1/12 घेतलेला आहे. त्याचं मासचं 12, त्याचं टोटल मास 12 आहे. ते 12तला 12वा भाग म्हणजे 1 आला. आपण त्याला 1 मास युनिट म्हणतो. आणि मग त्याच ठिकाणी ते जे प्रोटॉन्स आहे किंवा न्यूट्रॉन आहे, एका प्रोटॉनचे त्या ठिकाणी मास एवढं असतं 1.66 × 10⁻27 kg. ध्यानात ठेवायचं आहे एका प्रोटॉनचं मास. कार्बनमध्ये टोटल 12 प्रोटॉन्स आहे, तर 12 प्रोटॉनपैकी एका प्रोटॉनचं मास एवढं असतं. मग हे आपलं झालं त्या ठिकाणी 1 AMU स्टँडर्ड झालं की त्या ठिकाणी एखाद्या ॲटमचं आपल्याला जर मास मोजायचा असेल तर आपण त्या ठिकाणी हे सगळ्यात छोटं असं आपण त्या ठिकाणी युनिट वापरतो की 1 AMU 1 ॲटॉमिक मास युनिट इक्वल टू 1.66 × 10⁻27 kg. हे आपलं काय भेटतं तर टू मेजर द मास.